सिटी न्यूज वसा जनसेवेचा। जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या पुढाकारातून फिट इंडिया मोहिमेअंतर्गत बुलढाणा पोलीस दलाच्या वतीने आज सायक्लोथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या उपक्रमात नागरिक व पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबियांचा सक्रिय सहभाग लाभला। या उपक्रमाचा मुख्य हेतू म्हणजे फिटनेस की डोस आधा घंटा रोज हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवणे आणि फिटनेसला दैनंदिन जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनवणे हा आहे। या स्पर्धेत जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्यासह पोलीस कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थी, मुली, महिला तसेच सामान्य नागरिकांनी सुद्धा मोठा सहभाग घेतला होता। जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली। नागरिकांचे आरोग्य अबाधित राहिले पाहिजे या उद्देशातून जनजागृती व्हावी यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। तर पोलीस दलाच्या वतीने जिल्ह्यात नशामुक्त बुलढाणा जिल्हा हा सुद्धा उपक्रम राबवला जात आहे। आज जिल्हा पोलीस प्रशासन बुलढाणा या वतीने आपण एक सायक्लोथॉन 2025 चे आयोजन केले होते। फिट इंडिया मूवमेंट अंतर्गत आपण हे सायक्लोथॉन 2025 चे आयोजन केलेले आहे। या कार्यक्रमासाठी ही कार्यक्रमाची जी सुरुवात आहे ती आपल्या बुलढाणा जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय रोकडे सर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आलेली आहे। तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून आपल्याला या बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील सर लाभलेले होते। इतर अधिकारी गट, एक्साइज एसपी व इतर जे बुलढाणा जिल्ह्याचे विविध सायकलचे ऑर्गनायझेशन्स आहेत, ग्रुप्स आहेत, त्यांना आम्ही बोलवलं होतं। ते आवर्जून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि हा जो फिट इंडियाची संकल्पना आहे भारत सरकारची, त्या अंतर्गत आपण सायक्लोथॉन यशस्वीरित्या पार पडले आहेत। यामध्ये पुरुष गटामध्ये द्वितीय आणि प्रथम पारितोषिक आपण दिलेले आहेत आणि महिला गटामध्ये पण पारितोषिक दिले। उद्देश एवढाच आहे की प्रत्येक नागरिकाने आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे। फिट इंडिया मूवमेंट अंतर्गत आपल्याला कुठली ना कुठली जी व्यायाम असेल, शारीरिक एक्सरसाइज आहे, योगा आहे, मेडिटेशन आहे, सायकलिंग व इतर काही ज्या एक्सरसाइजेस आहेत त्या आपण केल्या पाहिजे, जेणेकरून आपण निरोगी राहणार। बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक 9822 72 0784।